नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज विशेषतः व्हिडिओ बनवण्यामागील कारण खूप महत्त्वाचं आहे। राज्य सरकारच्या वतीने कामगारांसाठी, बांधकाम कामगारांसाठी, मजुरांसाठी अत्यंत महत्त्वाची एक योजना आणली आहे। त्या योजनेचं नाव आहे बांधकाम कामगार योजना। त्या योजनेअंतर्गत सदर बांधकाम मजुराच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना विविध साहित्य वाटपाचं काम मागील काही काळात सरकारच्या वतीने करण्यात आलं। त्यानंतर त्याच्या परिवाराचा विचार करून त्यांना भांडी कुंडी, त्यांना घरात लागणाऱ्या अनेक साहित्यांचं वाटप देखील करण्यात येत आहे। ही अतिशय चांगली संकल्पना शासनाच्या वतीने हाती घेण्यात आली होती, परंतु त्या भांडी कुंडी वाटप आणि पेटी वाटपामध्ये अनेक ठिकाणी घोळ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शासनाला विरोध म्हणून करण्यात आलेला नाहीये, परंतु अनेक नागरिकांकडून शासनाची फसवणूक होते आणि त्या फसवणुकीमुळे समाजातील दुर्बल घटक हा वंचित राहतो, हा या व्हिडिओ बनवण्यामागील कारण आहे। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे असाच एक प्रकार समोर आलेला आहे। त्या ठिकाणी बांधकाम कामगारांसाठी पेटी आणि भांडे वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे, परंतु जेव्हा ज्या व्यक्तीकडे हे बांधकाम मजुराचा कार्ड आहे अशाच व्यक्तीला ते देण्यात येत आहे। परंतु यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की बरीच लोक बांधकाम मजूर नाहीत, तरी देखील त्यांच्याकडे कार्ड आहे आणि त्या कार्डाचा वापर करून ते बांधकाम मजुराला मिळणारा लाभ हे घेत आहेत। यामध्ये लक्षात घ्या, जर समजा एखादी व्यक्ती कुठली दुसरी योजनेचा लाभ घेत असेल आणि तो बांधकाम मजुराचा कार्ड बनवून ह्या देखील योजनेचा लाभ घेत असेल तर ही शासनाची पहिली फसवणूक आहे। दुसरी गोष्ट, जर समजा एखाद्या समाजातील दुर्बल घटक ज्याला खरंच त्या बांधकाम कामगाराच्या किटच्या व भांड्याची गरज आहे त्याला तो लाभ मिळत नाही, म्हणजे यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर समाजातील जे काही असे लोक आहेत की दोन दोन गोष्टींचा लाभ घेतात, शासनाची फसवणूक करतात, यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचा विषय झाला आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या वतीने तसे राज्य सरकारच्या वतीने अनेक योजना ह्या नागरिकांच्या हितासाठी बनवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये ही बांधकाम कामगार योजना आहे। मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करत इच्छितो, जर समजा आपण भारताचे आणि राज्याचे चांगले नागरिक आहात तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्यामागील कारण असं आहे की जर समजा एखाद्या बांधकाम मजुराला त्याचा लाभ मिळत नसेल तर त्याच्यावर हा अन्यायच आहे आणि अन्याय होत असेल तर आपण कोणीही सहन करत नाही। म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जो बांधकाम मजुराचा हक्क आहे, समाजातील दुर्बल घटकाचा हक्क आहे, हा त्याला मिळालाच पाहिजे आणि शासनाच्या वतीने ते देण्याचं काम आहे। परंतु काही लोक यामध्ये कार्डचा दुरुपयोग करून किंवा कार्ड काढून हे या योजनेचा लाभ घेत आहे। मला मिळालेल्या माहितीनुसार कोणी समोर यायला तयार नाहीये, पण मी धाडस करून हा व्हिडिओ बनवलेला आहे। अनेक ग्रामपंचायत तसे नगरपालिका आहेत, त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सही शिक्का देण्याचे अधिकार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बांधकाम मजूर हे क्लिअर होतं। परंतु अनेक लोक बांधकाम मजूर नाहीत, ते वशिलीबाजी करून शिक्का मारून हे बांधकाम मजुराचं त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांचं कार्ड तयार होतं। मी शासनाला आणि त्या अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो की असे करू नका, आपल्यावर फार मोठी जबाबदारी शासनाने दिलेली आहे आणि हा शासनाचा पैसा हा गोरगरिबांकडून जमा होतो आणि गोरगरिबांना जर न्याय मिळत नसेल, तो हक्क मिळत नसेल तर गोरगरिबांनी जावं कुठे। तरी माझी आपल्याला सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण या योजनेचा लाभ फक्त समाजातील त्याच घटकाला द्या, त्याला त्याची गरज आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।